तुम्हाला कधी असं झालंय का की तुम्ही अगदी स्थिर उभे आहात, पण तरीही तुम्हाला जाणवतं की आपलं शरीर हलतंय, डुलतंय, अगदी तुम्ही काहीच करत नसतानाही? असं का होतं बरं? चला तर मग जाणून घेऊया आज याचं कारण. आपलं शरीर एका टॉवर सारखं आहे आणि त्याचा पाया आहे तो म्हणजे गुरुत्व केंद्र. उभं राहताना हा पाया नेहमी मधोमध असायला हवा, पण श्वास, हृदयाचे ठोके आणि स्नायूंच्या हालचालीमुळे हा पाया थोडासा हलतो. हे हलकं डुलणं म्हणजेच पोस्चरल स्वे, जे शरीराला संतुलन राखून ठेवण्यासाठी आवश्यक असतं. होतं असं की आपल्या पायापासून पाठीपर्यंतचे स्नायू सतत काम करत असतात. त्यांचं काम म्हणजे छोट्या मोठ्या मायक्रो करेक्शन्स करून शरीराला उभं ठेवणं. जर हे करेक्शन्स थांबले तर शरीराचा तोल जाईल आणि आपण कोसळण्याची शक्यता राहील. आपण श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा देखील आपली छाती, पोट आणि त्यामुळे संपूर्ण शरीर थोडंसं हलत असतं. ही हालचाल थांबवणं नैसर्गिकरित्या शक्य नाहीये. आपला मेंदू सतत डोळे, कान आणि स्नायू यांच्याकडून माहिती घेऊन झटपट निर्णय घेतो आणि तोल राखण्यासाठी पटापट सूचना देतो. बरं, ही सगळी ऍक्शन इतक्या वेगात होते की आपल्याला ती जाणवत देखील नाही. आणि म्हणूनच आपण काही वेळेस स्थिर म्हणजेच सावधान स्थितीत उभं राहिलो किंवा तणावात असलो तर ही हालचाल आपल्याला दिसते आणि ही हालचाल वाढते. म्हणूनच तुम्ही कदाचित नोटीस केलं असेल की परेडमध्ये उभे असलेले सैनिक अधूनमधून आपला पाय हलवतात. जर त्यांनी ते केलं नाही तर थकव्यामुळे ते बेशुद्ध देखील पडू शकतात. तर आपल्या स्थिर शरीराच्या हलक्या हालचाली मागचं हे छोटंसं विज्ञान तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर नक्कीच करा.